हॅलो, कसे आहात सर्व? सो आज एक नवीन व्हिडिओ आणि नवीन लोकेशन घेऊन मी आली आहे तुम्हाला भेटायला. सो आज आपण आलो आहोत मुरुड जंजिरा किल्ल्याच्या अगदी बाजूला, म्हणजे एक 7 ते 8 किलोमीटर डिस्टन्सवर असलेलं एक नवीन रिसॉर्ट ज्याचं नाव आहे एस ए गोल्डन रिसॉर्ट. सो बेसिकली हे रिसॉर्ट ना आपण जसं कोकणा साईडला वाडा बघतो ना, त्या प्रकारे बांधण्यात आलेला आहे. अगदी चिरामातीचं जसं आपलं घर असतं त्या प्रकारचा हा रिसॉर्ट आहे. इथले रूमही तुम्हाला असं कोकणातल्या घराची आठवण करून देईल. छान इथले असे मस्त वुडनचे बेड आहेत. त्यानंतर इथलं जे अख्खं रिसॉर्टचं बांधकाम आहे ते असं ब्राऊन कलरनी आणि चिऱ्याच्या दगडांनी बनवलं असल्यामुळे तुम्हाला छान गावची वाईब येईल. सो आता आपण आतमध्ये जाऊया आणि आपण बघूया की हे रिसॉर्ट कसं आहे. सो या, हा या रिसॉर्टचा एंट्रन्स आहे आणि तुम्ही बघू शकता समोरच हे असं रूम्स आहेत. इथे रिसेप्शन एरिया आहे आणि इथे डायनिंग एरिया आहे. सो जेवणासाठी इथे तुम्हाला व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तुम्हाला प्रॉपर एक आपलं असं महाराष्ट्रीयन फूड आवडत असेल तर तेही इथे अवेलेबल आहे. चायनीज असू दे, इटालियन असू देत किंवा मग नॉनव्हेज असू दे, जसं की फिश म्हणा, चिकन म्हणा, मटन म्हणा, हे सर्व इथे अवेलेबल आहे. सो आता आपण इथले रूम्स बघूया, इथले अम्युनिटीज बघूया, इथला पूल बघूया आणि इथे आणखीन काय काय इंटरेस्टिंग आहे तेही बघूया. सो असं एंटर केल्यावर इथे समोरच असे छान झोके लावलेले आहेत. तुमच्याकडे छोटे बेबीज असतील तर त्यांच्यासाठी हा असं छोटासा छान झोका आहे. तुम्ही तुमच्या लहान बाळाला इथे बसवू शकता आणि हे सेफही आहे, म्हणजे कोणत्या साईडनी पडायचे चान्सेस नाहीयेत. त्यानंतर हे आपल्यासाठी आहे, जे की माझ्या वयाचे असतील किंवा त्याच्यापेक्षा मोठे असतील त्यांच्यासाठी हा झोका आहे. तर छान वाटतोय बघा. आणि त्यानंतर हा आहे फॅमिली साठीचा झोका. सो हा बसायलाही खूप छान आहे. इथे आजूबाजूला छान गार हवा येते आहे, झाडं आहेत, त्याच्यामुळे एकदम असं निवांत वाटतंय आणि छान मस्त वाटतंय इथे. इथे खेळायला कॅरम बोर्ड ठेवला आहे. जर तुम्ही यासारखे प्रो असाल तर तुम्ही हा गेम नक्कीच जिंकू शकता. सो आता मी तुम्हाला इथले रूम्स दाखवते की इथले रूम्स कसे आहेत आतमध्ये. मगाशीच मी तुम्हाला म्हणाले की छान असे वाडा सिस्टम इथे केला आहे, जसं गावचे शेणामातीची घरं असतात त्याच प्रकारे. बट आता शेण अवेलेबल नसतं जास्त, त्याच्यामुळे मग लोक असं चिराची घरं बांधतात. तर ही अशी छान अशी चिराची घरं आणि वर कौलं असं हे बांधकाम केलेलं आहे. तर आता आपण इथले रूम्स बघूया. सो हा आहे इथला रूम. छान असा लाकडाचा बेड आहे इथे. त्यानंतर इथे अशी छान चेअर ठेवलेली आहे. ही चेअर आता खूप कमी बघायला मिळते, पण एक 90sच्या काळात या चेअरचं खूप क्रेज होतं. तेव्हा बरेच लोक, म्हणजे आपले आजोबा किंवा पणजोबा म्हणा, ते ही चेअर खूप युज करायचे पुस्तकं वाचायला किंवा पेपर वाचायला किंवा काहीतरी सहज म्हणून गप्पा मारायला पण ते इथे बसायचे. आणि त्यानंतर हे आहे प्रत्येक रूमच्या समोर अशी बाल्कनी दिलेली आहे छोटी. सो हा आहे इथला रूम. इथे 2 कॅटेगरीचे रूम आहे. सो हा एक फर्स्ट आहे आणि सेकंड कॅटेगरीचा रूम मी तुम्हाला आता दाखवते. सो आपण आता तिथे जाऊया. सो आता आमचं लंच आलेलं आहे आणि आम्ही लंच मध्ये वेज क्रिस्पी, काजू, याचं नाव काय होतं, काजू मसाला, जिरा राईस, दाल फ्राय, रोटी आणि ड्रिंक ऑर्डर केलेलं. हे कोकम सरबत आहे. सो आता मी हे टेस्ट करते आणि तुम्हाला सांगते की याची चव कशी आहे. पहिलं
इकडे स्टाफ सर्व करतात, पण आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला थोडंफार शूट करायचं, त्याच्यामुळे मग आम्हीच आमचं सर्व करून घेतो. गरम आहे. सो मी हे टेस्ट करून तुम्हाला सांगते की हे कसं आहे. छान बटर रोटी आणि काजू मसाला. मी मालवणची असल्यामुळे मला ही चव लगेच कळते आणि ही चव बेस्ट आहे. तर जेवणाला माझ्याकडून 10 out of 10 मार्क्स. ओके, आता मी पटापट खातो. तर हा आहे इथला सेकंड कॅटेगरीचा रूम. छान असा मस्त स्पेशियस आहे. इथे बसायला इथे छान अशी चेअर ठेवली आहे, साईडला टेबल आहे आणि त्या रूम मध्ये कसं चेअर ठेवलेली जसं मी तुम्हाला म्हणाले 90sच्या काळात जशी होती तसंच या रूम मध्ये थोडंसं वेगळं केलं आहे. ते बसायला छोटी गादी, छोटेसे लोड आणि छोटे छोटेसे पिलो ठेवलेले आहेत. इथे ही बाल्कनी सुद्धा आहे. आता मी तुम्हाला पूल सेक्शन कडे घेऊन जाते, जिथे पूल आहे. तर आता आपण पूल सेक्शन कडे जाऊ. सो आता आम्ही पूल कडे आलेलो आहोत आणि इथल्या पूलचं पाणी खूप जास्ती थंड आहे. तर मी बेबी पूल मध्ये जाते. सगळं छान वाटतंय, मस्त वाटतंय आणि गारगार वाटतंय. तर आता आम्ही मस्त आमचा टाइम इथे स्पेंड करणार आहोत. आता आम्ही पूल मध्ये चाललो आहोत. सो पूल मध्ये जायच्या आधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, ती म्हणजे तुम्ही हे रिसॉर्ट पूर्ण बघितलं. आय एम व्हेरी शुअर की तुम्हाला हे रिसॉर्ट खूप जास्त आवडलं असेल. तर जर तुम्हाला रिसॉर्टचे बुकिंग डिटेल्स किंवा डिस्क्रिप्शन किंवा लोकेशन आणि प्राइस हवं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करा. डिस्क्रिप्शन मध्ये मी ऍज युजल नेहमीप्रमाणे सर्व डिटेल्स मेन्शन करते. इव्हन कॉन्टॅक्ट नंबर पण बुकिंग साठी मेन्शन करते. सो जर तुम्हाला हे रिसॉर्ट आवडलं असेल तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा. इथलं फूड चांगलं आहे, इकडचं लोकेशन चांगलं आहे. मुरुड जंजिरा पोर्टच्या अगदी एक 5 ते 6 किलोमीटरवर हे रिसॉर्ट आहे. त्याच्यानंतर इकडचे रूम्सही खूप छान आहे आणि आजूबाजूला खूप ग्रीनरी असल्यामुळे मस्त वाटतं. तर जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. तुम्हाला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओज साठी, माझे नेहमी अपडेट साठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. बाय.